सोमवारचा दिवस. राजे सकाळच्या वेळी जगदीश्वराच्या दर्शनला गेले होते. राजांनी देवदर्शन घेतले. मंदिराच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारापाशी राजे उभे राहिले. समोर श्री भवानी टोक नजरेत येत होते. राजांनी त्या दिशेला नमस्कार केला. राजांच्या बरोबर जेधे अनाजी होते. राजे अनाजींना सांगत होते, अनाजी, यापुढं पावसाळा संपेपर्यंत आपल्याला मोठी हालचाल करावी लागेल असं दिसत नाही. दिलेर खानानं भूपाळगडाला वेढा घातला असला तरी तो फार काळ तिथं राहणार नाही. यात त्याची नजर विजापूरला आहे. तो विजापूरवर चालून जाईल. पावसाळा संपेपर्यंत तरी त्या लढाईचा निकाल लागणार नाही. विजापूरकर दिलेर पुढे टिकतील? आम्हाला शंका आहे. जे राज्य घरभेद्यांनी पोखरलेलं असतं ते राज्य मामूली शत्रूपुढेही टिकत नाही. मग दिलेर खानासारख्या कडव्या पठाणाची गोष्ट सोडा. एकदा आदिलशाहीची खोड मोडायला हवी. जेधे बोलून गेले. राजांनी जेध्यांकडे पाहिले. जेधे, आदिलशाही बुडणार नाही. जी, आम्ही म्हणालो आदिलशाही बुडणार नाही. तसा रंग दिसला तर आदिलशाही आमच्याकडे धाव घेईल. मग आपण जायचं? अलबत. त्याच संधीची आपण वाट पाहत आहोत. पन्हाळ्याला फौज गोळा केली आहे. ती कशासाठी? खरं पाहता विजापूरकरांना ही अक्कल आधीच सुचायला हवी होती. दक्षिणेच्या पातशाह्यांची एकजूट कशीही करून टिकवायला हवी. आज ना उद्या औरंगजेब दक्षिणेत उतरणार हे निश्चित. त्याला रोखू पाहणाऱ्या ह्या 3 शाह्या त्या नामोहरम होऊन केव्हाही चालणार नाही. कुतुबशहांच्या हे ध्यानी आलं. पण आदिलशाहीला अजून प्रकाश दिसत नाही. तो दिसेल तो सुदीन. सकाळी उन्हाने अंग तापत होते. त्या जाणीवेने राजे म्हणाले, चला वाड्यात जाऊ. सूर्य बराच वर आला. राजे बोलत बालेकिल्ल्यात आले. नगारखान्यावर भगवा ध्वज फडकत होता. राजांनी किंचित मान तुकवली. ते महादरवाजातून प्रवेश करते झाले. राजांना पाहताच बाळाजी सामोरे आले. महाराज, फिरंगोजी नरसाळा आले आहेत. फिरंगोजी नरसाळा? महाराज दचकले. कुठं आहेत? केव्हा आले? थोडा वेळ झाला. सदरेवर आहेत. राजांनी अनाजींकडे पाहिले. चला अनाजी. भूपाळगडाला वेढा असता फिरंगोजी कसे आले? राजे भरभर चालत होते. पाठोपाठ अनाजी, जेधे होते. राजे सदरेत आले. फिरंगोजी उभे राहिले. त्यांनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार करून राजांनी विचारले, फिरंगोजी, कुणाच्या जोखमीवर गड सोपवून आला? फिरंगोजींचे पिकले कल्ले गालांवर थरथरले. उतारवयाने आधीच पाणावलेली त्यांची नजर कातर बनली. फिरंगोजी धावले. त्यांनी राजांचे पाय धरले. तिकडे दुर्लक्ष करीत राजांनी विचारले, सांगा फिरंगोजी, गड सोडून का आलात? गड सोडावा लागला महाराज. मोगलांना गड दिलात? फिरंगोजींनी मान खाली घातली. राजे सुन्न होऊन फिरंगोजींकडे पाहत होते. राजे उफाळले, कुणाच्या हुकमानं गड सोडलात? युवराजांच्या आज्ञेनं. फिरंगोजी बोलले. सांगा फिरंगोजी, काय झालं? फिरंगोजींनी डोळे टिपले. काय सांगू महाराज. दिलेर खान गडावर चालून आला. त्याच्या भीतीनं कसब्यातली गावगावची माणसं आपल्या बायकांपोरांसहित गडाच्या आश्रयाला आली होती. गड मजबूत होता. गड लढवण्याची सर्व तयारी होती. दिलेर खानानं मोर्चे बांधले. त्याच्या तोफांना तसंच उत्तर किल्ल्यावरून मिळालं. लढाई निकराची चालली होती. आणि काय झालं महाराज? आघाडीवर संभाजी राजे आले. युवराजांना पाहून सारं अवसान सरलं. युवराजांनी आज्ञा पाठवली, दरवाजा उघडावा, नाहीतर शिरच्छेद करीन, सर्व लोक मारीन. आपल्या संतापावरने राजांना कठीण जात होते आणि म्हणून किल्ला दिलेर खानाच्या स्वाधीन केला? जी, सांगा फिरंगोजी, एकदा सारं सांगून टाका. युवराजांच्या हुकमानुसार गड ताब्यात दिला. दिलेर खानानं दिल्या वचनाला बट्टा लावला. किल्ल्यात येताच आपल्या 700 लोकांचे त्यानं हात तोडले. किल्ल्यात आश्रयाला आलेल्या बायका पोरांची चीजवस्तू जप्त केली. तोफा डागून गड जमीनदोस्त केला. छान केलं फिरंगोजी. केवढा विश्वास होता तुमच्यावर. थोरल्या महाराज साहेबांच्या वेळची तुम्ही जुनी माणसं, अनुभवी, आणि तुम्ही गड शत्रू हाती देऊन मोकळे झालात. काय केलं हे? फिरंगोजींनी नजर वर केली. ते राजांना म्हणाले, नाईलाज झाला महाराज. चाकण भुईकोट किल्ला शास्ता खानाबरोबर 2 महिने लढवला. तो भूपाळगड लढविणं काय कठीण होतं? सामोरे आलेले शंभूबाळ, त्यांच्यावर गोळा फेकण्याचं बळ कुठून येणार? राजे, गड दिला आणि विठ्ठलपंतांबरोबर तडक आपल्या सामोरं आलो.
आला नसता तरी बरं झालं असतं. दचकून फिरंगोजींनी राजांच्याकडे पाहिले. महाराज, कोण आहे तिकडे? राजे ओरडले. महालात भराभर ढालाईत धावले. फिरंगोजींच्याकडे बोट दाखवीत राजांनी आज्ञा केली, यांना जेरबंद करा. उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर तोफेच्या तोंडी द्या. फिरंगोजी पुढे धावले. राजे मागे सरकत होते. फिरंगोजींनी विनवणी केली, महाराज क्षमा, माझी काही चूक नाही. फिरंगोजीची ती केविलवाणी मुद्रा पाहून राजांच्या डोळ्यात अश्रू साकळले. कठोर मनाने राजे बोलले, फिरंगोजी, चूक चूक तुमची नाही. चूक घडल्यावर शिक्षा होते हे कुणी सांगितलं? फिरंगोजी, चूक तुमच्या आमच्या नशिबाची आहे. आतड्यांचा पीळ सुटत नाही आणि राजकारण भावना जाणीत नाही. तुमचं अनुकरण चार चौघांनी केलं तर स्वराज्याच्या वावड्या आकाशात भिरभिरायला फारसा वेळ लागायचा नाही. आपण माणसांशी इमानी नसतो, राज्याशी असतो, हे साऱ्यांना कळायला हवं. बघता काय, घेऊन जा यांना. राजे पाठमोरे उभे राहिले. हुंदके देणाऱ्या फिरंगोजींना सदरेवरून नेण्यात आले. राजे वळले. अनाजी बाळाजींना भीतीने थरकाप झाला होता. बाळाजी धीर करून म्हणाले, महाराज. पण ते पुढं बोलायच्या आतच राजांनी आज्ञा केली, बाळाजी, साऱ्या गडांवर तातडीनं हुकूम पाठवा. मोगली मनसबदार बनवून खुद्द शंभू भोसला जरी गडावर आला तरी तोफा डागण्यात कुचराई होऊ देऊ नका. कुचराई झाली तर मुलाहिजा राखला जाणार नाही. फिरंगोजी नरसाळ्यांना दिलेल्या शिक्षेने सारा गड थक्क झाला. पागे शिलेदारात ढालाईतात कुजबूज सुरू झाली. फिरंगोजी नरसाळ्यांना राजे किती मानित हे साऱ्यांनी पाहिले होते. तेच फिरंगोजी उद्या तोफेच्या तोंडी जाणार या कल्पनेने साऱ्यांची मने कातर बनली होती. राजसदरेचा फड अस्वस्थ होता. राजांच्या महालात जाण्याचे कोणाला धैर्य नव्हते. राजे एकटेच महालात बसून होते. महालात सोयराबाई जाऊनही काही उपयोग झाला नव्हता. राजांनी जेवण घेतले नव्हते. घ्या म्हणायचे सामर्थ्य कोणाच्या ठाई नव्हते. राजे महालात बसून होते. त्यांच्या डोळ्यांसमोरून फिरंगोजी हलत नव्हते. पळापळांनी वेळ सरत होती. 2 प्रहर टळत आली होती. महालाबाहेर चाललेले बोलणे राजांच्या कानावर पडले. राजांनी विचारले, कोण आहे? महादेव आत आला. त्याने सांगितले, अनाजी पंत आले आहेत, पाठव. अनाजी महालात आले. त्यांनी वर्दी दिली. धाकट्या राणी साहेब आल्या आहेत. इथं? जी. केव्हा? आत्ता. हेच गडावर मेणा येताना दिसला. पुतळाबाई? आणि वर्दी न देता तातडीने गडावर कशा आल्या? अनाजी जसे आले तसे महालाबाहेर गेले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. थोड्याच वेळात पुतळाबाईंनी महाली प्रवेश केला. राजांनी काळजीने विचारले, राणीसाहेब, यावेळी बरे आलात? चैन पडेना यावं लागलं. ते बरं? फिरंगोजी काकांना तोफेच्या तोंडी द्यायची आज्ञा केलीत म्हणे. एकदम राजांच्या सर्व ध्यानी आले. हो, शिक्षा अंमलात आणली जाणार. अंमलात न येणाऱ्या शिक्षा आजवर आम्ही दिल्या नाहीत. असा काय गुन्हा घडला? राजे उद्वेगाने हसले. ते पुतळाबाईंच्याकडे पाहत होते. पुतळाबाईंच्या वेशावरून त्या तातडीने आलेल्या दिसत होत्या. रोजच्याच वापरातले लुगडे त्यांच्या अंगावर दिसत होते. अंगावर दागिने दिसत नव्हते. त्या साध्या वेशातही त्यांचे रूप पाहत राहावे असे राजांना वाटत होते. सोयराबाई रूपसंपन्न होत्या. सौंदर्याच्या खुणा त्यांच्यात सामावल्या होत्या. पुतळाबाई त्या मानाने सावळ्या, पण त्या सावळ्या रूपातही तेज होते. डोळे मोठे, बोलके आणि सुंदर होते. त्या नजरेत एक वेगळीच हुकूमत प्रकटली होती. उंच मान मुळातल्या उंच बांध्याला शोभा देत होती. प्रौढत्वातही ते रूप राजांच्या मनाला प्रसन्न करीत होते. राजांची नजर आपल्यावर खिळल्याचे पाहून पुतळाबाईंनी विचारले, असा काय गुन्हा घडला? राजे त्या प्रश्नाने भानावर आले. क्षणभर सुखात रेंगाळलेले त्यांचे मन परत उद्विग्न झाले. त्यापेक्षा कोणता गुन्हा घडला नाही ते विचारा ना. पण फिरंगोजींचा काय दोष? शंभूबाळ सामोरे आले. किती वेळा ते नाव घेणार आहात? शंभूबाळ सामोरे आले म्हणून का गड शत्रूच्या ताब्यात द्यायचा? फिरंगोजी अनुभवी, ही आपली माणसं. शत्रूला गड देऊन मोकळे झालो. त्यांना शिक्षा करण्याखेरीज आमच्या हाती काय आहे? याखेरीज दुसरी कसलीच का शिक्षा नाही? पुतळा, देशद्रोहा इतका दुसरा मोठा गुन्हा नाही. दुसरी कोणती शिक्षा देणं योग्य असतं? तर ती आम्ही फिरंगोजींना दिली नसती का? साऱ्यांना हीच शिक्षा दिली जाते का? पुतळाबाईंनी थंडपणे विचारले. अलबत. राजे कठोर होऊन बोलले. शंभूबाळ परत आले तरी? राजे पुतळाबाईंच्याकडे ताठरलेल्या नजरेने पाहत राहिले. त्या कल्पनेनेही त्यांचा जीव घाबरा झाला. पुतळा, तेच म्हणते मी. शंभूबाळांना ही शिक्षा दिली जाणार नसेल तर विचार व्हावा. ही शिक्षा अंमलात आणली गेली आणि नंतर ती त्याच अपराधासाठी देता आली नाही तर विनाकारण आयुष्यभर पश्चाताप करण्याची पाळी येईल. तेवढंच सांगण्यासाठी मी गडावर आले होते. पुतळाबाई जशा आल्या तशा निघून गेल्या. राजे बराच वेळ तसेच उभे राहिले. उभे होते.
महालात एकटे आहोत याची जाणीव त्यांना झाली. त्यांचे मन बेचैन होऊन उठले. त्यांनी हाक मारली. महादेव आत आला. जी, राणीसाहेब आल्या होत्या? जी. गेल्या? जी. बाहेर कोण आहे? अनाजी आहे. पाठव त्यांना. अनाजी महाली आले. राजांनी विचारले, अनाजी, राणीसाहेब गेल्या? जी महाराज, गडाखाली जायला हवं असं त्या म्हणाल्या. राजे हसले. ठीक आहे अनाजी, साऱ्यांना मनं आहेत, साऱ्यांना काळजी आहे. आम्हाला पण तसंच मन आहे, यावर मात्र कोणाचा विश्वास नाही. जा तुम्ही. अनाजींनी धीर करून विचारले, फिरंगोजींनी शिक्षा? अनाजींकडे न पाहत राजे म्हणाले, अंमलात आणली जाईल. कष्टी मनाने झुकल्या मानेने अनाजी महाला बाहेर पडले. गडावर रात्र उतरली. राजे पलंगावर जागेपणीच पडले होते. महालात मंद समयांचा उजेड होता. राजांना झोप येत नव्हती. मन बेचैन होते. पडल्या जागेवर राजे तळमळत होते. मध्यरात्रीनंतर केव्हा डोळा लागला ते त्यांना कळले नाही. भल्या पहाटेच्या सुमारास राजांना एकदम जाग आली. राजांना घाम आला होता. जीव गुदमरल्यासारखा वाटत होता. राजे उठले. राजांची जाग लागताच महादेव आत आले. महादेव, जरा पाणी देतोस? जी. महादेवने पाण्याच्या सुरेतून पाणी घेतले. पेला राजांच्या हाती दिला. समोर धरलेल्या चांदीच्या तस्तात राजांनी चुळा टाकल्या. त्या गार पाण्याने राजांना बरे वाटले. पाणी पिऊन राजांनी विचारले, पहाट झाली का रे? जी नाही. ठीक आहे, जा तू. राजे परत कळते झाले. राजांचे विचार सैरावैरा धावत होते. त्यामुळे महालाची शांतता असह्य होत होती. नजरेसमोरून फिरंगोजी हलत नव्हते. फिरंगोजी, स्वराज्याचा किल्लेदार. मासाहेबांच्या एका शब्दाखातर त्यानं चाकणचा किल्ला स्वराज्यात सामील केला. भगवे निशाण चाकणवर चढवले. तेव्हा राजे फिरंगोजींना म्हणाले, फिरंगोजी, तुम्हाला नुसता गड नको, आम्हाला नुसता गड नको, गडाइतकी बळकट माणसंही हवीत. आम्हाला तुम्ही हवे. आणि फिरंगोजी स्वराज्यात सामील झाले. राजांनी कूच बदलली. शास्ता खानाने चाकणला वेढा घातला. मोगली फौज एवढी मोठी, पण फिरंगोजींनी चाकणचा किल्ला 2 महिने भांडवला. शर्थीची लढत दिली. भुयारे खणून तट उडवावे लागले. तेव्हा शास्ता खानाला विजय दिसला. खानाला सुद्धा फिरंगोजींचे कौतुक केल्यावाचून राहवले नाही. फिरंगोजींना खानाने वतन, मोलाची चाकरी देऊ केली. पण फिरंगोजी गेले नाहीत. स्वराज्याशी बेईमानी करणारी ती जात नव्हे. राजांना चैन पडेना. राजे उठले. महालात एरझाऱ्या घालीत राहिले. राजे उत्तरेच्या खिडकीपाशी गेले. वाऱ्याचा मागमूसही नव्हता. सारे कसे बाहेरच्या काळोखासारखे शांत होते. गडाच्या दिवट्या त्या काळोखात भयान वाटत होत्या. ते पाहणे सुद्धा राजांना नको वाटत होते. राजे माघारी वळले. पण विचार वळेनात. फिरंगोजी, केवढा आधार वाटायचा. अडचणीची वेळ असली, संकटाचे दिवस असले की फिरंगोजींची आठवण यायची. त्यांना गडाच्या रखवालीसाठी ठेवून संकटांना सामोरे जाताना केवढं बळ येईल. आमच्या विजयानं म्हाताऱ्याचे ओठ हसायचे. आम्हाला काटा टोचला तरी डोळी पाणी यायचं. राजांनी औंढा गिळला. काय केलं फिरंगोजी? कसा विवेक ढळला? राजे भरभर इरझाऱ्या घालीत होते. हात पाठीवर जखडले होते. पहाटेची पांढरी कड पूर्व क्षितिजावर धरली होती. गार वाऱ्याची एक झुळूक महालात शिरली. त्या झुळकेने पडदे थरारले. माया, कसली वेडी माया. त्या भरात केवढा मोठा गुन्हा करतो याची जाणीव होऊ नये म्हणे समोर युवराज आले. संभाजी राजे आले आणि फिरंगोजी असले म्हणून काय झालं? गुन्हा तो गुन्हाच. राजकारण भावना जाणीत नाही फिरंगोजी. उजाडू लागले होते. धरणी जागी होत होती. पक्ष्यांची चिवचिव वाढत होती. वारा अखंड वाहत होता. माणसानं भावना जाणायची नाही तर काय करायचं? शंभूबाळ गडाच्या सामोरे दिसले असतील तेव्हा फिरंगोजींचे काय झाले असेल? पाठीचा घोडा करून ज्यांनी संभाजीराजांना बाळपणी खेळवलं ते जीव त्याच पोरावर तोफेचा गोळा फेकील कसा? आपण असतो तर ते जमलं असतं? राजे भराभर पावले टाकीत खिडकीजवळ गेले. बाहेर प्रकाश फाकला होता. पूर्व क्षितिज उजळून निघाले होते. राजांची नजर टकमक टोकाकडे गेली आणि त्यांच्या छातीत धस झाले. टकमक टोकाकडे माणसे चालली होती. कोकण दिव्याकडे तोंड करून उभी असलेली पितळी तोफ नजरेत येत होती. राजांचे ओठ थरथरत होते. त्यांची नजर पूर्व क्षितिजावर खिळली. आज सूर्य उगवला नाही तर किती बरं होईल. कसली भीती वाटते. राजकारण भावना जाणीत नाही, फक्त कर्तव्य जाणते. कर्तव्य. शंभूबाळ हाती मिळाले तर हीच शिक्षा दिली जाईल का? राजांनी घाम टिपला. श्वास जोराने सुरू झाला. ही शिक्षा दिली जाणार नसेल तर विचार व्हावा.
फिरंगोजींची शिक्षा अंमलात आली आणि नंतर तीच शिक्षा त्याच अपराधासाठी दुसऱ्याला देता आली नाही तर विनाकारण आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. पुतळा. राजे पुटपुटले. त्यांची नजर खिडकी बाहेर गेली. बाहेर चांगलाच उजेड फाकला होता. पूर्व क्षितिजाला रक्तिमा पसरला होता. राजांचे सारे अवसान सरले. ते धावत सुटले. महालातून अनवाणी पावलांनी राजांना धावताना पाहून पहारेकरी चकित झाले. राजे कातळ पार करून होळी चौकात आले. सूर्योदयाची वेळ नजीक आली होती. राजे बेभानपणे टकमकटोकाकडे धावत होते. राजे दारूखान्याच्या इमारतीपाशी आले. राजे हात उंचावीत बेभानपणे ओरडले, थांबा थांबा. साऱ्यांची नजर राजांच्याकडे गेली. पूर्व क्षितिजाकडे सूर्योदयाची वाट पाहत उभे असलेले सारे राजांना पाहून चकित झाले. चकाकणाऱ्या पितळी तोफेच्या तोंडाला फिरंगोजी जखडलेले होते. फिरंगोजी शांतपणे उभे होते. हाती मशाल धरून मशालजी तोफेच्या मागे उभा होता. साऱ्यांची नजर राजांच्यावर खिळली होती. राजे त्या चिंचोळ्या वाटेवरून धावत आले. धापा टाकीत राजे तोफेच्या समोर आले. नजीक उभ्या राहिलेल्या ढालाईताच्या कमरेची कट्यार त्यांनी हाती घेतली. दात टाळून कचाकच बंद तोडले. फिरंगोजी ते पाहत होते. आजवर त्या माणसांनी अनेक थोर दृश्ये पाहिली होती, पण समोरच्या दृश्याने त्यांच्या मनाचे बांध फुटले. राजांची ती धाप लागलेली मूर्ती, रुंद भरदार छातीची होणारी हालचाल, मानेवर विस्कटलेले केस, कपाळीचा डावरलेला घाम. देवाचे रूप यापेक्षा काय वेगळे असते. फिरंगोजीचे बंध तुटले. तसे राजे धापा टाकीत उभे राहिले. राजांची नजर त्या वयोवृद्ध तपवृद्ध पितृतुल्य फिरंगोजीवर स्थिरावली. डोईची ती मराठमोळी पगडी, चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी, अश्रूंनी डबडबलेली नजर, भावनाविवशतेने थरथरणारे कानांवरचे पांढरे कल्ले. फिरंगोजी पुढे येत म्हणाले, महाराज, कशाला धाव घेतली सा? पिकलं पान कवा तरी गळून पडायचं. टकमकीवरून उडालं असतं तरी जाताना आशीर्वादच दिला असता नव. त्या बोलांनी राजांचा संयम सुटला. गालांवरून अश्रू ओघळले. फिरंगोजींना मिठी मारीत राजे म्हणाले, फिरंगोजी, आम्ही काय करू काय करू? राजांचे मन अखंड चिंतेत असतानाच अनेक बातम्या गडावर येऊन थडकत होत्या. राजांची पत्रे शृंगारपूरला रवाना होत होती. राजांच्या फौजा सर्व मुलुखात फिरत होत्या. आनंदरावांनी बाळापूर घेतल्याच्या बातमीने जसे राजांना समाधान वाटले, तसेच दिलेरखानाचा रोख विजापूरकडे वळल्याचे ऐकून त्यांचे मन बेचैन झाले. उन्हाळा संपला आणि पावसाला सुरुवात झाली. आकाश ढगांनी कुंदावले. काळ्या सावित्रीला पाणी चढले. सारी खोरी पावसाळी धुक्यात आणि अखंड पडणाऱ्या जलधारात भिजू लागली. राजांचे मनही तसेच कुंदावले होते. प्रकृती ढासळत होती. कधी ताप तर कधी खोकला. राजे या काळजीत असतानाच पावसाळा सरत आला. गडावर श्रावणाचे किरण फाकू लागले. कड्या कपारीतून उगवलेल्या गवतावर रंगीबेरंगी फुले फाकू लागली. राजे सदरेवर येऊन बसू लागले. सायंकाळी राजे सदरेवर आले. मोरोपंतांनी सांगितले, शृंगारपुराहून थैली आली आहे. काय आहे? शृंगारपूरची हवा मानवत नाही. तेव्हा राजस्नुषा येसूबाई साहेब पन्हाळ्यावर जाणार आहेत. मेणे शिबंदी पाठवण्याचा हुकूम आहे. येसू पन्हाळ्याला जाते? राजांचा चेहरा आनंदित झाला. त्यांनी आपल्या अंगावरची शाल भिरकावली. अनाजी, मेणे शिबंदी तातडीनं पाठवून द्या. पन्हाळ्याला पुढं खबर पाठवा. आम्हाला ही बातमी ऐकून खूप समाधान वाटलं असं कळवा. राजांना कशाचा आनंद झाला हे अनाजींना कळत नव्हते. त्या बातमीत असे काय होते की राजांनी एवढा आनंद व्यक्त करावा? अनाजींचा गोंधळ राजांच्या लक्षात आला. ते स्वतःला सावरीत बोलले, अनाजी, शृंगारपूरची हवा दमट. लहान भवानीला ती सोसावणारी नव्हे, पण येसू नामचं ऐकलं त्याचंच समाधान वाटतं. राजांच्या उत्तराने अनाजींचे समाधान झाले नाही, पण त्यांनी अधिक न विचारता मान तुकवली. गडावरती बातमी आली आणि राजे बदलले. राजे कामकाजात लक्ष घालू लागले. उघडीप पाहून राजे गडावर फिरू लागले. राजांना जंजिराच्या बातम्या कळत होत्या. इंग्रजांचे मुंबईला वाढणारे महत्त्व राजांना जाणवत होते. त्यांनी दर्यासारंग दौलत खान व मायनाक भंडारी यांना बोलावून घेतले. राजांनी आजवर सिद्धीचा पराभव करण्याचे अखंड प्रयत्न चालू ठेवले होते, पण सिद्धीचा पराभव होत नव्हता. सिद्धीला सदैव इंग्रज मुंबईहून सहाय्य करीत होते. त्या मदतीमुळे राजांचे स्वप्न साकार होत नव्हते. राजांना मुंबईचा व जंजिराचा हा संबंध तोडण्याचे ठरवले. मायनाक भंडारी हा खांदेरीचा राजांचा अधिकारी होता. राजांनी त्याला खांदेरीला तट बांधून घेण्याचा हुकूम दिला. खांदेरी उंदेरी तट तोफा व फौज यांनी सज्ज ठेवण्याचा राजांनी निश्चय केला. दर्यासारंग दौलत खानाला या
या कामी मायनाक भंडारीला सर्व मदत व रक्षण करण्याची आज्ञा केली. राजांनी खांदेरीची तटबंदी सुरू केली आणि दिलेर खान विजापूरला भिडल्याची बातमी आली. विजापूरच्या मसूदचे डोळे उघडले. मोगली तडाख्यातून वाचवण्यास राजांच्या खेरीज दुसरे समर्थ कोण होते? मसूदने राजांना आदिलशाही वाचवण्याची विनंती केली. मसूदचा खलिता रायगडावर येऊन थडकला. राजांनी मसूदची विनंती मान्य केली. त्यांनी सत्वर 10,000ची फौज विजापूर रक्षणासाठी रवाना केली. खर्चासाठी मसूदला पैशाचा पुरवठा केला. आपल्या फौजेपाठोपाठ आपण जातीनिशी विजापूरला येत असल्याचे राजांनी कळवले. उसंत न घेता राजांनी रायगड सोडला आणि राजे पन्हाळ्याला आले. येसूबाई पन्हाळ्याला आल्या होत्या. येसूबाईंना भेटताच राजांनी विचारले, येसू, काही खबर? अभय मिळालं तर? संभाजीराजांना कसली भीती? भीती आम्हाला. त्यांना निर्धास्त मनानं या म्हणावं. आम्ही तो विचार आता करीत नाही. तुझ्यामुळे मी निश्चिंत आहे. जेव्हा तू पन्हाळ्याला आलीस तेव्हाच आम्ही निश्चिंत झालो. येसूबाई राजांच्याकडे पाहत होत्या. राजे कितीतरी थकल्यासारखे दिसत होते. आबासाहेब, आपण मोहिमेला जाणार? हो, जायला हवं. आपली तब्येत नाही गेलं तर चालणार नाही का? राजे स्वतःशीच हसले. ते म्हणाले, म्हातारपणी सुखाची स्वप्न धरीत असताना संभाजीराजे मोगलांना मिळाले. ते असते तर त्यांना मोहिमेवर पाठवलं असतं. दैवाचे खेळ भारी विचित्र असतात. पोरी, बघ ना, आदिलशाही वाचवण्यासाठी बाप जातो आणि ती बुडवण्यासाठी दुसऱ्या बाजूने मुलगा येतो. यापेक्षा कैक वेळा मृत्यू बरा वाटतो. आबा, घाबरू नको येसू, आम्ही ठीक आहो. घरच्या बसल्या जागेच्या चिंतेपेक्षा रणांगणाची हवाच आमची तब्येत सुधारेल. राजांनी पन्हाळ्याला पुरा बंदोबस्त ठेवला. संभाजीराजे आश्रयाला आले तर त्यांची बडदास्त ठेवण्याचे हुकूम किल्लेदारांना दिले आणि आपली 25,000ची फौज संगती घेऊन राजे विजापूर रक्षणासाठी धावले. राजे आपल्या फौजेसह विजापूर जवळ करीत होते. राजांना वाटेत मोरोपंतही आपल्या फौजेसह येऊन मिळाले. राजे विजापूर नजीक गेले. राजांनी पुढे पाठवलेली फौज दिलेर खानाशी लढा देत होती. राजे आल्याचे ऐकून मसूदला धीर आला. राजांनी विजापुरात जाऊन बादशाह सिकंदर आदिलशहाची भेट घेण्याचे ठरवले. तसे त्यांनी विजापूरचा वजीर मसूद याला कळवले. मसूदला राजांची मदत हवी होती, पण फौजेसह राजांना विजापुरात घेणे त्याला धोक्याचे वाटले. त्याने राजांना निरोप पाठवला. आपल्या येण्यानं आम्हाला धीर आला आहे. आपल्याला भेटण्यात बादशहांना आनंदच वाटेल. आपण जरूर यावं, पण येताना 500हून अधिक स्वार बरोबर न आणावेत ही विनंती आहे. मसूदचा निरोप राजांच्या छावणीवर मिळाला. राजांनी विजापूरला जायचे ठरवले, पण मोरोपंत म्हणाले, महाराजांनी परत विचार करावा. मोरोपंत, स्पष्ट बोला ना. महाराज, दिलेरच्या पराक्रमामुळं मसूद काकुळतीला आला असला तरी आजवर चालत आलेला आपलं वैर तो विसरला आहे याचा भरोसा नाही. दगा करायलाही तो मागं पुढं पाहणार नाही. हा धोका न पत्करता ही मोहीम चालवावी असा माझा नम्र सल्ला आहे. राजांना तो विचार पटला. त्यांनी भेटीचा बेत रद्द केला आणि बादशहाला मदतीचे आश्वासन देऊन राजे मोहिमेकडे वळले. दिलेर खानाचा विजापूर घेण्याचा निश्चय होता. त्याच तयारीने तो विजापूरच्या तटाला भिडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्यावर सरळ चालून जाण्यात राजांना अपार प्राणहानी दिसत होती. त्याखेरीज राजांना आणखी एक भीती वाटत होती. दिलेर खानाजवळ एक हुकमी चाल होती. युवराज संभाजीराजे दिलेरच्या हाती होते. दिलेरने त्यांनाच आघाडीवर टाकले तरी मराठी फौज लढेल, पण किती शर्थीने. राजांना तो धोका नको होता. त्यांनी निराळाच डाव खेळायचे ठरवले. राजांना आपली फौज दिलेरची रसद तोडण्यास पाठवली. दिलेर खानाच्या पाठीमागे मोगलांच्या मुलुखात उतरून सर्वत्र फौजा पसरून दिलेर खानाला त्रस्त करावे हा राजांचा बेत होता. तो अंमलात आणण्यासाठी राजे 5च दिवसात विजापूरहून बाहेर पडले. राजांची फौज भीमा नदी उतरून मोगलाईत घुसली. राजे मोगलाईचा मुलुख बेचिराग करीत चालले. आनंदराव मांड, सांगोले या प्रांतावर चालून गेले. राजे स्वतः जालन्याच्या रोखाने जात होते. औरंगाबादेला दक्षिणेचा सुभेदार शहजादा मुअज्जम होता. औरंगाबादेपासून नजीक असलेल्या जालन्यावर मराठी फौज तुटून पडली. जालना साफ लुटले गेले. मोगलाईतील चौफेर चढाईने शहजादा त्रस्त झाला. त्याने दिलेर खानला सत्वर माघारी वळण्याचा लकडा लावला. चारही बाजूंनी दिलेर खानाला ओढ लागतच होती. शेवटी कंटाळून त्याने विजापूरचा वेढा उठवला. राजे जालन्याची लूट घेऊन माघारी येत होते. तोच नजरबाजांनी खबर आणली. वाटेत
रणमस्त खान, आसफ खान, जावेद खान वगैरे मोगल सेनानी आपल्या 8-10 हजार फौजेनिशी वाट अडवून उभे होते. राजांच्या बरोबर अपार लूट होती. अखंड मोहिमेत फौज दमली होती. राजांचा गुप्तहेर प्रमुख पुढे झाला. राजांना त्याने सांगितले, महाराज, मोगलांची गाठ न पडता जाता येईल. ते कसं? ती जिम्मेदारी माझी. बहिर्जी आपल्या नजरबाजांच्या बरोबर राजांना वाट दाखवित होता. राजे फौजेसह जात होते. 3 दिवस शत्रू चुकवीत राजे लुटीसह पट्टागडावर पोहोचले. राजांनी बहिर्जींची वाहवा केली. आधीच राजांची प्रकृती ठीक नव्हती. मोहिमेच्या शिणवट्याने ती अधिक थकली. राजांनी मोरोपंतांना मोहिमेला पाठवले. बागलाण आणि खानदेश या भागातील मोगली किल्ले जिंकण्याची कामगिरी घेऊन मोरोपंतांनी मोहिमेची धडक मारली. धरणगाव, चोपडा लुटीत मोरोपंत सुरतपर्यंतचा मुलूख मारून परत आले. राजांनी 15 दिवस गडावर मुक्काम केला. विश्रांती घेतली. ज्या गडाने दगदगीच्या संकटाच्या वेळी राजांना विश्रांती मिळवून दिली, त्या पट्टागडाचे नाव राजांनी विश्रामगड ठेवले. राजे सर्व लूट घेऊन गडाकडे परत येत होते. त्यावेळी मोरोपंत मुलुखगिरी करीत होते. त्यांनी अहिवंत व नाहवा हे बागलाणातील किल्ले जिंकले. चौथाईचे करार केले. हणवंतगड काबीज केले. राजे लुटीसह गडावर परत आले. गडावर एक आनंदाची बातमी राजांची वाट पाहत होती. संभाजीराजे मोगलांना सोडून पन्हाळ्यावर येऊन दाखल झाले होते. संभाजीराजे पन्हाळ्याला आल्याचे ऐकून राजांना समाधान वाटले. एका नामुष्कीतून वाचल्याचा आनंद साऱ्या गडाला झाला. संभाजीराजे परत आल्याचे ऐकून राजांना जे समाधान होते त्याच्या शतपट त्यांची काळजी वाढली होती. 2 दिवस राजे विचारात होते. 3ऱ्या दिवशी राजांनी खास सदर भरवली. सदरेत फक्त हंबीरराव, अनाजी, मोरोपंत, बाळाजी आवजी, येसाजी, फिरंगोजी, पानसंबळ, हर्जीराजे महाडिक एवढीच मंडळी होती. सदरेत अन्य कोणास न सोडण्याचा हुकूम झाला होता. राजांनी सर्वांवरून आपली नजर फिरवली. काही क्षण स्तब्धतेने गेले. राजांनी अनाजींना विचारले, अनाजी, आज ही बैठक का बोलावली याची कल्पना असेलच? जी नाही महाराज. निदान अंदाज तरी? मला वाटतं युवराजांच्या बाबतीत. अनाजी चाचरले. तेच खरं अनाजी. युवराज परत आपल्यात आल्याचं ऐकून आम्हाला खूप आनंद झाला, पण त्याचबरोबर आमची काळजी वाढली. तिच्यामुळे आम्ही 2 दिवस पुरे बेचैन आहोत. युवराज आले, पण त्यांचा सिलसिला कसा सोडवायचा याचा विचार व्हायला हवा. त्याचा निर्णय लावण्यासाठीच आज तुम्हाला बोलावलं आहे. सारे एकमेकांकडे पाहत होते. साऱ्यांच्याच मनात तो विचार घोळत होता. साऱ्यांचे भाव निरखून राजे म्हणाले, युवराज राज्य सांभाळतील असं वाटत नाही. कोणत्या क्षणी अविवेकी निर्णय करतील याचा भरोसा नाही. हंबीरराव पुढे झाले. ते म्हणाले, क्षमा महाराज. बोला हंबीरराव, मोकळेपणानं बोला. महाराज, संभाजीराजे युवराज आहेत, थोरले आहेत. त्यांच्या अधिकाराबद्दल शंका घेणार? राजे खिन्नपणे हसले. एक तीव्र दुःखाची छटा त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. ते म्हणाले, हंबीरराव, तुम्ही आमचे सेनापती. तुमची निष्ठा आम्हाला कळते, पण अशीच भाबडी निष्ठा राहिली तर एक ना एक दिवस ती अनर्थकारक ठरेल. राज्याला ती अपायकारक ठरल्याखेरीज राहणार नाही. काय चुकलं महाराज? खूप चुकलं. तुम्ही फक्त आम्हाला पाहिलं, त्यामुळे युवराज दिसले आणि या गलतीत राज्य विसरून गेला. फिरंगोजींनी हीच चूक केली आणि शेकडो इमानी माणसं आयुष्यातून उठवली. युवराजांना संधी मिळाली तर ते सुधारतीलही. आता त्यांना पश्चात्ताप झाला असेल. हंबीररावांनी तरफदारी केली. असेल, होईल, याला काय अर्थ? हंबीरराव, विस्तवावर अजाणतेपणी बोट पडलं तरी ते होरपळतच. अजाणपण तिथं उपयोगी पडत नाही. आमचं एकट्यांचंच जीवन असतं तर आम्ही याचा विचारही केला नसता. पण एवढं राज्य, त्याच्याशी जुगार कसा खेळायचा? युवराजांचा राज्यावर जन्मजात अधिकारच आहे. तो कोण डावलणार? हंबीररावांनी विचारले. हंबीरराव, तुम्ही परत परत तीच गलती का करता? राजे उद्वेगाने म्हणाले. तुम्ही राज्याचे सेनापती आहात, राजांचे नव्हे. राज्य कुणाचं हंबीरराव? श्रींचं हे राज्य. वतनाची मिरासदारी चालवण्याकरिता का आम्ही राजे झालो? भारतात हिंदूंचं राज्य नाहीसं झालं म्हणून गागाभट्टांनी आम्हाला विनंती केली. त्या विनंतीनुसार आम्ही राज्याभिषेक करून घेतला. हे राज्य त्याच निष्ठेनं आमच्या मागे सुद्धा चालायला हवं. हा विचार आज कशाला करायचा? अनाजी म्हणाले. अनाजी, हा विचार आत्ताच व्हायला हवा. युवराजांच्या वर्तनानं आम्ही सावध झालो. जो विचार आजवर आमच्या मनात आला नव्हता तो रात्रंदिवस आम्हाला छळीत आहे. अनाजी, ह्या राज्यापायी हजारोंनी आपले जीव आनंदानं सांडले आहेत. ते स्वप्न साकार व्हावं म्हणून अनेक साधू संतांनी देवाला आळवलं आहे. जीवाचा भरोसा कोण देणार? आम्ही आज आहो, उद्या नसू.
एवढी मोठी जबाबदारी तिचा विचार उघड्यावर टाकून चालणार नाही. आम्ही पन्हाळ्याला जायच्या आधी याचा निर्णय मिळायला हवा. निर्णय आपण करायचा. आम्ही काय सांगणार, मोरोपंत म्हणाले. वा मोरोपंत, तुम्ही आमचे प्रधान आणि तुम्ही हे बोलता? राज्याभिषेकापासून आम्ही सारे निर्णय मंत्रिमंडळांच्या सल्ल्यानंच केले ना. मोरोपंत उपरणे सावरीत म्हणाले. युवराज जेव्हा पन्हाळ्यावर आले तेव्हा आमच्याही मनात विचार आले. नाकबूल करून चालणार नाही. युवराज एवढं राज्य जबाबदारीनं सांभाळतील असं आम्हाला वाटत नाही. पण असं जरी आम्हाला वाटत असलं तरी आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही, याचा निर्णय आपणच करावा असं आम्हाला वाटतं. तेच अधिक योग्य होईल. राजे समाधानाने म्हणाले. आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. तुम्ही स्पष्टपणे आपले विचार सांगितलेत, याचं आम्हाला समाधान आहे. जिंजीला मिळवलेलं राज्य संभाजीराजांना द्यावं आणि इथलं राज्य तुमच्या देखरेखीखाली राजारामांच्या हाती सोपवावं असा आमचा विचार आहे. राजांच्या त्या निर्णयाने साऱ्यांना आनंद वाटला. साऱ्यांनी त्या बेताला मान्यता दिली. राजे खेदाने म्हणाले. काही नसता आम्ही करोड होनांचं राज्य उभं केलं, ते त्या राज्याशी अशी शकल करण्यासाठी. त्याचं शल्य आम्हाला फार आहे. जाऊ दे, आम्ही पन्हाळ्याला जातो. संभाजीराजे आमचं ऐकतील असं वाटतं. त्यांची समजूत काढून माघारी आल्यावर सर्व निश्चित करू. थकलेले राजे बैठकीवरून उठले. साऱ्यांनी मुजरे केले. राजे मंद पावलांनी सदरे बाहेर जात होते.